शहराच्या मराठवाड्याच्या राजधानीमध्ये महात्मा बसवेश्वर स्मृती उद्यान टीव्ही सेंटर जवळ लवकरच क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि उद्यानाचं आणि त्याच्या बरोबरच या ठिकाणी ठरल्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर स्तंभ त्रिमूर्ती चौकाकडे जाताना जिथं आपण झेंडावंदन करतो तेही एकत्रितपणे या ठिकाणी उद्घाटित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वजण दरवर्षी हा उत्सव साजरा करतो आहोत। 26 एप्रिल 2001 ही या देशातली पहिली तारीख आहे की ज्या ठिकाणी शिवा संघटनेमुळे महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय कैलासवासी विलासराव देशमुख आणि विरोधी पक्षनेते आदरणीय कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची पहिली शासकीय जयंती झाली आणि त्यानंतर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर आपलाच आदर्श घेऊन कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये शासकीय जयंती होते आहे। यावर्षी शिवा संघटनेने व्यासपीठाला मी विनंती करेल, 2 उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत। तुमच्या सगळ्यांचं समर्थन आणि पाठिंबा त्या दोन्ही विषयाला आहे असं मी या ठिकाणी मान्य करतोय, कारण तुमच्या माझ्या अस्मितेचे प्रश्न आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले, परंतु आपल्या अस्मितेला कुठेतरी आजही इतरत्र आपल्याला पाहावं लागतं अशी अवस्था आहे। म्हणून यावर्षी आम्ही 2 मागण्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे केलेल्या आहेत। अतुलजी 2 मागण्या केलेल्या आहेत, ते तुमच्या व्यासपीठाच्या कानावरती राहणं आवश्यक आहे। महात्मा बसवेश्वर हे जगातले संसदीय लोकशाहीचे निर्माते आहेत। हे 28 एप्रिल 2003 ला जेव्हा भारताच्या संसदेत पुतळ्याचं उद्घाटन झालं तेव्हा आपण चरित्राच्या पुस्तकामध्ये छापून आणलं आणि तेच वाचून आज देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व मान्यवर देशभर जगभर म्हणतात की जगातल्या संसदीय लोकशाहीची निर्मिती महात्मा बसवेश्वरांनी केली आणि म्हणूनच भारत मंडपम अशा प्रकारचं आपल्या नवीन संसदेतल्या सभागृहाला नाव दिलंय। अनुभव मंडपमचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पण जगातली पहिली संसद ही दुर्दैवानं आजही आपल्या ताब्यामध्ये नाही। आपण निजाम राजवटीमध्ये होतो आणि म्हणून निजामाचे वंशज यांच्या ताब्यामध्ये कर्नाटक राज्यातल्या बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण या ठिकाणी जी मूळ अनुभव मंडप आहे, जी पहिली जगातली संसद आहे, ती हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यात आहे। ती हैदराबादच्या नवाबाच्या वंशजाच्या ताब्यातली मूळ अनुभव मंडप म्हणजे मूळ संसद ही मुक्त करा अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे। आणि म्हणून मूळ अनुभव मंडप जगातली पहिली संसद बसव कल्याण या ठिकाणचा महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात स्थापन केलेला मूळ अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करा अशा प्रकारची मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा यांच्याकडे आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं केलेली आहे। दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, आज 4 राज्यामध्ये शासकीय जयंती होते आहे, पण भारत देशामध्ये सगळीकडे केंद्र सरकारच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। पंतप्रधान कार्यालयाचं उत्तर मला मिळालंय, त्यांनी गव्हर्नमेंटच्या वतीनं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि आर्किओलॉजिकल सेंट्रल आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट यांना आदेशित केलेला आहे की याचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करा अशा प्रकारचे आदेश पीएमओने दिलेले आहेत। मला अपेक्षा आहे आपण सर्वच जण हिंदुत्ववादी आहोत आणि अशा प्रकारच्या भारत देशामध्ये आपली सत्ता असताना अपेक्षा आहे जसं भगवान श्रीरामाची जन्मभूमी मुक्त झाली तसं देशातली पहिली संसद महात्मा बसवेश्वरांनी स्थापन